शहरातील हौशी गायक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सोमेश्वर फाउंडेशन पुणेच्या वतीनं पुणे आयडॉल 2026 या गायन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। ही स्पर्धा 4 मे ते 10 मे 2026 या कालावधीत पार पडणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत नगरसेवक चंद्रशेखर उर्फ सनी निमन यांनी दिली आहे। यावेळी सोमेश्वर फाउंडेशनचे विश्वस्त बिपिन मोदी, जितेंद्र भुरुक, उमेश वाघ, अमित मुरकुटे, महेंद्र पवार, गणेश शेलार, संजय माझिरे, संजय तरडे, प्रमोद कांबळे उपस्थित होते। ही स्पर्धा स्वर्गीय विनायक निमन यांच्या संकल्पनेतून साकारलेली असून केवळ एक व्यासपीठ न राहता गायक कलाकारांसाठीचे एक मानाचे व्यासपीठ म्हणून ती उभारण्यात आली आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक नवोदित गायकांना मोठी संधी मिळाली आहे। संगीत क्षेत्रातील नामवंत व्यक्ती परीक्षक म्हणून सहभागी होत असल्याने स्पर्धेची प्रतिष्ठा अधिक उंचावली आहे। स्पर्धा 4 वयोगटात आयोजित करण्यात येणार आहे। त्यामध्ये लिटिल चान्स 15 वर्षापर्यंत, युवा आयडल्स 16 ते 25 वर्ष, जनरल आयडॉल 26 ते 58 वर्ष आणि ओल्ड इज गोल्ड 58 वर्षावरील या गटांचा समावेश आहे। विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या गायकांनाही सहभागाची संधी देण्यात आली आहे। सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने गेली 23 वर्ष पुणे आयडॉल ही गायक कलाकारांचे मानाचे व्यासपीठ ही स्पर्धा आयोजित करत आलेलो आहोत। ह्या वर्षी 4 मे ते 10 मे या दरम्यान पुणे आयडॉल पर्व 24वे याची आपण सुरुवात करणार आहोत। त्या निमित्तानं माहिती देण्यासाठी म्हणून आजची ही पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे। ही स्पर्धा, ह्या स्पर्धेचं रजिस्ट्रेशन 24 तारखेपासून 24 एप्रिल पासून 1 मे पर्यंत sunnyniman.com ह्या वेबसाईट वरती ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे। ही स्पर्धा 4 कॅटेगरीमध्ये होणार आहे। ह्या 4 कॅटेगरी म्हणजे लिटिल चॅम्प्स, वय वर्ष 15च्या आतील जे कोण मुलं मुली असतील ते लिटिल चॅम्प्स या वयोगटामध्ये पार्टिसिपेट करतील। युवा आयडॉल वय वर्ष 16 ते 25, जनरल कॅटेगरी वय वर्ष 26 ते 58 आणि 58च्या पुढे ओल्ड इज गोल्ड, अशा ह्या 4 कॅटेगरीमध्ये ही स्पर्धा होणार आहे। ह्या स्पर्धेचं ओपनिंग 4 तारखेला सकाळी 9:30 वाजता पंडित भीमसेन जोशी नाट्यगृह येथे पंडित उपेंद्र भट यांच्या शुभ हस्ते होणार आहे। तर आपल्या माध्यमातून मी सर्व गायक कलाकारांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने ह्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं। सहभागी विजेत्या स्पर्धकांना ह्यामध्ये आपण रोख पारितोषिक आणि मोमेंटो अशा स्वरूपाचं त्यांना आपण बक्षीस देणार आहोत। 15,000, 10,000 आणि 5,000 असं प्रत्येक गटामध्ये 3 हे विजेते असणार। विजेते आणि उपविजेत्यांना रोख बक्षीस व पारितोषिक अशा पद्धतीचं बक्षिसाचं स्वरूप असेल। काही उत्तेजनार्थ बक्षीस देखील आपण ह्या माध्यमातून ह्या कॅटेगरीमध्ये जर आपल्याला काही जाणवले तर त्या लोकांना देखील आपण काही उत्तेजनार्थ बक्षीस देखील आपण देणार आहोत। तरी मी सर्व गायक कलाकारांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने ह्या स्पर्धेमध्ये रजिस्टर होऊन पुणे आयडॉल गायक कलाकारांचे मानाचे व्यासपीठ ही जी संकल्पना कार्यसम्राट स्वर्गीय कार्यसम्राट आमदार विनायक निमन यांनी चालू केली होती, तिच्या हे 24व्या वर्षाला आपण सर्वात जास्त नागरिकांनी सहभाग देऊन ही स्पर्धा यशस्वी करावी ही विनंती। धन्यवाद।